सो गाईज हा व्लॉग तिथूनच सुरू होतो जिथं हा एंड केला होता. सो आत्ता आहे डे 2 इन गोवा. सो आता आम्ही रूमवर आहे. सिंक रिसॉर्टबद्दल डिटेल्स तुम्हाला पाहिजे असतील तर आधीच्या व्हिडिओवर बघा. त्यासोबतच आम्ही कुठे गेलो होतो, कसिनो बिग डॅडीला. त्याचे डिटेल्स आम्ही या व्हिडिओमध्ये देईल. सो कसिनो बिग डॅडी हे पणजीमध्ये, तुम्हाला पणजीला जावं लागेल. तुम्ही इथे रेंट करू शकता, कार बाईक हे रेंट करू शकता. आम्ही बाईक रेंट केली आहे, बाईक आणि स्कूटी रेंट केली आहे. सो तिथे जायचं. त्यानंतर तुम्ही मॅपवर टाकलं तुम्ही एक्झॅक्टली जाल. सो त्यांचे डिटेल्स असतात 3500 चालू होतात अँड इट गोज टू अराउंड इन्फिनिटी. बघितलं तर 50,000 1,00,000 पण आम्ही तिथं बघितलं. पण सजेस्टेबल आहे की नॉर्मल हायटेड ॲक्सेस घ्यायचं जे 4,500 आहे पर हेड. तिथे तुम्हाला अनलिमिटेड, सगळं अनलिमिटेड आहे. कसिनो कॉईन्स भेटतात 1,000 कॉईन्स पर तिकीट. सो आम्ही 2,000 कॉईन्स खेळलो आणि ते गेले सुद्धा. आले 2,000 आणि मग परत आम्ही लालचमध्ये खेळलो आणि 2,000 गेले. जाऊ दे. तर सजेशन येत असेल की थोडंसं लिमिटमध्ये खेळा, कारण तेवढेच खेळून बस करा. आले गेले. एक्झॅक्टली. कारण मला तिथे थोडंसं गॅम्बलिंग वाटलं त्यांचं. मे बी मॅग्नेटिक काहीतरी इश्यू आहे, कारण दोन्ही रेड लागले त्यानंतर ब्लॅक. आम्ही तो व्हिडिओ नाही काढला कारण तिथे व्हिडिओग्राफी स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड होती. जर व्हिडिओग्राफी केलं तर तुम्हाला डायरेक्ट बाहेर काढतील. सो तिथे एक्झॅक्टली. सो व्हिडिओ काढू नका, फोटोज काढू नका. आम्ही सुद्धा नाही काढू शकलो तिथे. पण बाकी क्रूज एक नंबर आहे. बेस्ट एक्सपिरियन्स होता. तिथे तुम्हाला लाईव्ह शोज आणि एंटरटेनमेंटसुद्धा आहे, ते सुद्धा बेस्ट होतं. सो पैसा वसूल आहे अँड कसिनोच्या नादी न लागलेलंच बरं. कसिनोमध्ये नका लागू. त्यापेक्षा तुम्ही हायटेड ॲक्सेस घ्या आणि एंटरटेनमेंटच्या मजा घ्या. तर आता आपण चाललो आहे ब्रेकफास्टला आणि त्यासोबत स्विमिंग करायला, कारण स्विमिंगसुद्धा फ्री आहे, ब्रेकफास्टसुद्धा फ्री आहे. तर ते फ्रीची गोष्ट घ्यायलाच पाहिजे. फ्री म्हणजे त्यासाठी आम्ही ऑलरेडी पे केलेलं आहे, ते इन्क्लुडेड आहे. सो आम्ही ते फ्री म्हणतोय. चलो लेट्स गो. तर मंडळी आम्ही आलोय आता बीचवर भिजायला. आणि पहिली गोष्ट म्हणजे गोव्याचं आहे ना, जे बीच आहे ते खूप खोल असतं, त्यामुळे आतमध्ये जायचा अजिबात प्रयत्न करू नका. आणि पाणी ओढतं. ओके, त्यामुळे जेवढं साईडला तुम्ही खेळू शकाल तेवढं साईडला खेळा. जावा, जास्त नको पुढे जाऊ. बस जा, अजून मागे जा, अजून मागे जा. माती आहे सगळी. पडली. जा मागे. पाला खाली. पेट पूजा करायला. बॉब्स इन रेस्टॉरंट म्हणून आहे तर कलंगूटमध्ये. भरपूर सारी भूक लागली कारण सकाळपासून आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं आणि तेजसची चिडचिड करत होता. तेजस म्हणा, तेजस हो
त्यामुळे आता मी चिकन कॅफरल, साहेबांना चिकन कॅफरल खायचं होतं आणि माझ्यासाठी सुरमई थाळी मागवली. तर टेस्ट कशी आहे ते तुम्हाला सांगतो. जर आवडली तर तुम्हाला नक्कीच आम्ही रिकमेंड करू की इथे या. तर चिकन कॅफरल ही एक चिकनची थिक ग्रेव्हीमध्ये असते आणि मे बी गोव्यामध्ये ती खूप फेमस आहे. आपल्या इथे पुण्यामध्ये तर मी पाहिलं नाही की चिकन कॅफरल कुठे तरी मिळते, म्हणून मी आता घेतलं चिकन कॅफरल. आणि अजून काय बोलायचं आहे? हां, आणि नंतर संध्याकाळी जाणार आहे आम्ही पबला. मस्तपैकी डान्स वगैरे करायला जाणार आहे तिथं. मस्त एन्जॉय करू, ते पण तुम्हाला दाखवूच. ते हे चिकन कॅफरल दिस इज मस्त, एकदम छान वास येतो, छान आहे. आणि हिची ऑथेंटिकेट थाळी, सुरमईचा एक पीस आहे. कुठे आलो आपण? आत्ता आपण आलेलो आहे सिंग पब, सिंक नाईट क्लब. आम्ही आता सिंक नाईट क्लबमध्ये आलो आहे. सो जर तुम्ही इथं स्टे करत असाल तर डिस्काउंटचं सांगतो, 1000 रुपीज डिस्काउंट आहे तुम्हाला. आणि जर सिंक प्रॉपर्टीजमध्ये स्टे केला, आणि सिंकचे भरपूर अशा प्रॉपर्टीज आहेत, तुम्ही त्यामध्ये नाईट क्लबसुद्धा आहे प्लस कसिनोसुद्धा आहे. सो तुम्ही सिंकच्या हॉटेलमध्ये स्टे करत असाल तुम्हाला तिथेसुद्धा डिस्काउंट आहे. आणि पूर्ण जे तुम्ही अमाऊंट भरतात ते काय म्हणतात, रिमेडेबल आहे, तुम्ही त्याचे रिएम्बर्स करू. राईट. चलो, तर ते कार्ड मिळतं तुम्हाला. तर त्या कार्डमध्ये आता आम्ही 2000चं घेतलं तर आम्हाला 2Kचं कार्ड मिळाले, त्यामध्ये आम्ही जे पाहिजे ते परचेस करू शकतो. फोटोसाठी खूप छान हे केलं आहे. इथं बूथ आहे, देन यू हॅव लाईट्स ऑल ओव्हर. सो गाईज दॅट्स इट. तुम्ही जे पाहताय ते आहे सिंक रेसॉर्टचं पब विच इज लोकेटेड इन नॉर्थ गोवा. खूप सुंदर पब आहे. ऑब्व्हियसली थोडंसं कॉस्टली आहे, बट एंट्री फीज जर सांगायला गेलं तर 3000 रुपीज फॉर आउटसाइडर्स हु आर नॉट स्टेईंग इन सिंक रेसॉर्ट, त्यांच्यासाठी 3000 रुपीज पर कपल. अँड विच 3000चं फुल कव्हरेज आहे. तुम्हाला 3000चं कुपन्स भेटतात. यू कॅन यूज इट वॉट एव्हर यू वॉन्ट टू. फूड, अल्कोहोल दोन्ही आहे. दॅन तिथे एक रूल आहे की 11:30 नंतरच हिंदी गाणी वाजतात, त्याच्या आधी इंग्लिश गाणी वाजतात. सो मी सांगेल की तुम्ही 10 नंतर मस्त जेवण करून जावा आणि तिथे मग थोडंसं तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. मग थोडेसे स्नॅक्स वगैरे वॉट एव्हर यू वॉन्ट अँड देन वेट टिल 11:30. देन यू कॅन डान्स अँड एन्जॉय. सकाळी 4 वाजेपर्यंत ओपन असतं. सो मी लिमिटेड
व्हिडिओज सिंकचे आतले टाकलेत बिकॉज ऑफ कॉपीराईट इश्यूज, आय नो. आणि त्यासोबत एक सॉन्ग पण टाकले टू रिड्यूस द कॉपीराईट, बट आय डोंट नो व्हॉट विल हॅपन, कारण मी जस्ट टाकणार आहे. बघू आता, कॉपीराईट आला तर आला, आय होप नाही आला पाहिजे. लेट्स होप फॉर द बेस्ट. सेकंड, पुढे मग आम्ही त्यानंतर रूमवर गेलो, झोपलो. सेकंड डे आम्ही निघालो फ्रॉम गुजरात ट्रॅव्हल्स. नाव लेट मी टॉक अबाउट गुजरात ट्रॅव्हल्स. वन ऑफ दी वर्स्ट सर्विस आय हॅव एव्हर रिसीव्ड फ्रॉम गुजरात ट्रॅव्हल्स. गुजरात ट्रॅव्हल्स फक्त नावाला आहे, पण जर तुम्ही आउट ऑफ गुजरात ट्रॅव्हल करताय अँड एस्पेशली इन गोवा, महाराष्ट्र, पुणे, वेरेवर, मतलब कुठेही तुम्ही जावा, आउट ऑफ गुजरात असेल, जर ती गाडी बंद पडली ते तुम्हाला तिथेच ऑन द स्पॉट सोडणार आणि म्हणणार हे घ्या तुमचा रिफंड, आम्ही चाललो. वर्स्ट गुजरात ट्रॅव्हल्स ही वर्स्ट सर्व्हिस आहे. बाकीचे जे कोटारीज आणि बाकीचे जे ट्रॅव्हल्स आहेत जे महाराष्ट्र बेस्ड आहेत मोस्टली, ते असं नाही करत. ते तुम्ही कुठेही असो, ते दुसऱ्या कंपनीशी टायअप करून तुम्हाला कुठे ना कुठे बस अरेंज करून देते. पण गुजरात ट्रॅव्हलसोबत काय झालं, आम्ही गोव्यामधून निघालो, मापसापासून बस होते, मापसापासून निघालो, 20-25 किलोमीटर पुढे आलो असेल आणि गाडी बंद पडली. त्यानंतर त्यांनी तिथे क्लिअर कट दिसत होतं गाडी काय चालू होणार नाहीत, कारण गेअर तुटले होते, त्याचे क्लिअर कट कळत होतं. पण त्यांनी आम्हाला 4 तास लावले हे सांगायला की गाडी चालू होणार नाही, आणि ऑलरेडी 6 वाजले होते संध्याकाळचे. त्यामुळे जिथे त्यांनी आम्हाला सोडलं तिथून ट्रॅव्हल्स, बस काहीच अवेलेबल नव्हतं. इट वॉज संडेचा दिवस होता, त्यामुळे फुल ऑन गर्दी होती. तिथून मग कसं आम्ही बसेस घेऊन, एकतर नीट जागा पण नाही भेटली बसायला, बसेस करून कोल्हापुरात आलो. कोल्हापुरात सुद्धा सेम सिच्युएशन होती. मे बी आम्ही थोडासा डिले केला कोल्हापूरमध्ये कॉन्टॅक्ट करायला कोणाला तरी, जेणे की आम्हाला बसेस मिळेल. पण आम्ही कोल्हापुरात पोहोचल्यानंतर आम्ही तेही ट्राय केलं की आम्हाला अजून बस मिळेल, कारण ती सिच्युएशन खूप वेगळी, खूप घाण होती. ज्या बसमध्ये आम्ही होतो ती इट वॉज नॉट ॲट ऑल गुड. इंदोरची बस होती. आय एम सो सॉरी, बट को ड्रायव्हर बेकार होते. त्यामुळे आम्ही तिथून निघालो. देन कोल्हापुरात बसलो. कोल्हापुरात दुसरी बस पकडली, तिथेही नीट जागा बसायला नाही भेटली, पण बेटर दॅन व्हॉट वी हॅड. आणि मग आम्ही आलो पुण्यामध्ये सकाळी पहाटे. नॉर्मली रात्री पोचणार होतो, पण दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे पोचलो. कसं तिथून निघालो. व्हिडिओ बनवायची सुद्धा इच्छा नव्हती. फोन डेड होता, आणि त्याहून झाला माझा फोन खराब. माझा फोन पाण्यामध्ये पडला होता. अँड सॉल्ट वॉटरसाठी जर तुमच्याकडे आय केअर नसेल तर आयफोन सॉल्ट वॉटरसाठी कव्हरेज देत नाही. सिम्पल आहेत. मग तुम्ही वॉरंटीमध्ये असो तुमचा फोन किंवा काही असो, जर सॉल्ट वॉटरमध्ये पडला तर कव्हरेज नाही. अचानक माझा फोन हीट व्हायला लागला, बॅटरीज डाऊन व्हायला लागली आणि गेला तो फोन. त्यामुळे माझ्याकडचे जे कॉन्टॅक्ट्स होते, जे मी अरेंज करू शकतो, आय एम फ्रॉम कोकण, जे मी अरेंज करू शकतो ते सगळे गेले. माझ्याकडे काही सिच्युएशन नव्हती. पण या सिच्युएशनमध्ये मला एक गोष्ट कळाली, तुमच्याकडे कितीही पैसा असो, तुम्ही असं म्हणाल की मी जगाच्या कुठल्याही पार्टीवरनं येऊ शकतो, पण जर सिच्युएशन इज मॅटर. जर जिंदगीने तुम्हाला ठरवलं आहे की तुम्हाला तुमची परीक्षा घ्यायची आणि तुम्हाला त्या सिच्युएशनमध्ये टाकायचं, तर तुम्ही बसणारच त्या सिच्युएशनमध्ये, तुम्हाला तो त्रास होणारच आहे. सो मनी कॅनॉट सेव्ह यू एव्हरीवेअर. ठीक आहे. What can save you is you, yourself, your struggle, what you do and what can you think. त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय विचार करू शकता, पटकन विचार करून तिथून निघायला काय करू शकता. दॅट इज ओनली थिंग वॉट कॅन सेव्ह यू. सो त्यानंतर मी आयफोनमध्ये पुण्यात आल्या लगेच मी दुसऱ्या दिवशी आयफोन केअरमध्ये गेलो. ते म्हटले की फोन काही रिपेअर होणार नाही, युअर फोन इज गॉन, तुम्ही त्याला नवीन फोन घ्या. सो त्यानंतर ऑब्व्हियसली सेकंडरी मार्केट म्हणजे पिंपरी मार्केट ही अशी जागा आहे जिथे सगळ्या गोष्टी होतात, आणि झाल्यासुद्धा. माझा फोन रिपेअर झाला, पण प्रॉब्लेम काय झाला, त्याचा फेस आय डी चालू नव्हता, आणि त्याचं लॉस्ट अँड स्टोलन एक आहे ॲप्लिकेशन इन आयफोन, ते फेस आय डीशिवाय ओपन होत नाही किंवा अनलॉक करू शकत नाही, काही नाही. त्यामुळे फेस आय डी बंद पडला होता. माझे बरेचसे गोष्टी होत्या अशा ज्या फोनमध्ये ते आम्ही यूज नव्हतो करू शकत, बिकॉज त्याच्यामध्ये फक्त फेस आय डी चालतो, आणि ते ऑफ करायला फेस आय डीच पाहिजे. सो दॅट वॉज द सिच्युएशन. आणि माझा फोन रिपेअर झाला, त्याला 7,000 मी एक्सपेन्स केला, 7,000 त्यात गेले. देन शेवटी मग ज्यांनी रिपेअर करून दिला तो मला म्हटला
it's better you sell it as soon as possible because your phone is dead, almost dead. कसा बसा चालू झालाय, पण दुकानाच्या बाहेर गेल्यावर चालू होईल की नाही त्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. युअर फोन इज गॉन. मग येता येताच मी आयफोन केअरमध्ये गेलो, रिलायन्सच्या स्टोअरमध्ये गेलो. तिथं तो फोन लकीली एक पर्सन म्हटलं मी घेऊन टाकतो. त्याला सिच्युएशन सांगितली, ऑब्व्हियसली आय हॅव बीन ट्रूथफुल. तो म्हटलं ठीक आहे, आय विल डू इट. आणि त्यांनी मला त्याचे 35,000 दिले. 35,000चा तो फोन. अँड आय बॉट अ न्यू फोन विच इज 16, iPhone 16, normal 16. Now if I talk about iPhone 16 versus 13 Pro Max, I would say 13 Pro Max is way better than iPhone 16. So iPhone 16 मध्ये काही फीचर्स आहेत, पण Pro Max चे फीचर्स आहेत ते आय गेस 17 पर्यंत तरी ते कव्हर होऊ शकत नाही. आणि कुठलाही तुम्ही Pro Max घेता ना, त्यानंतर मग 5 सिरीज येऊ दे, मिनिमम आयफोनचे 5 सिरीज Pro Maxला बीट करू शकत नाही. दॅट्स फॉर ट्रूथ. आता याचं स्क्रीन बघितली, हे बघितली आहे, क्वालिटी बघितली, कॅमेरा क्वालिटी बघितली. iPhone 13 Pro Max is Pro Max. But nevertheless, I have a new phone now. And काय बोला आता, चलो एंड करते यहीं पे व्हिडिओ. आय होप यू गाइज लाईक आवर व्हिडिओ. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आम्ही आता 500 विच इज आवर फर्स्ट माइलस्टोन, त्यासाठी खूप खूप जवळ आहे, एवढंसं जवळ आहे. ओनली फक्त 50 सबस्क्रायबर्स पाहिजेत आम्हाला. सो आय वॉन्ट एव्हरीबडी. मला माहिती आहे सगळेजण व्हिडिओज बघतात, पण काही बरेचसे जण आहेत त्यांनी सबस्क्राईब केलेले नाही आहेत. सो प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि आम्हाला हेल्प करा, ज्यांनी हे चॅनल अजून ग्रो होईल आणि अजून तुम्हाला असे व्हिडिओज बघायला भेटतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, जय श्रीराम.